गुंतवणुकीवर 50% नफा देण्याचे आमिष दाखवत एका महिलेची फसवणूक करणाऱ्या मुंबईतील एका टोळीच्या सूत्रधाराला नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. मोहम्मद जवाद फारुक बोरा, वय 34 असे अटक करण्यात आलेल्या सूत्रधाराचे नाव आहे. या टोळीतील एकूण 4 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. स्वाती असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांना ट्रेंड प्रॉफिट फंड स्कीम ही गुंतवणुकीची योजना असल्याचे सांगत आरोपींनी जाळ्यात अडकवले. गुंतवणुकीवर 50% नफा देण्याचे आश्वासन देण्यात आले. यात दीपांकर सरकार, अमजद खान, मंदार कोलते, चंद्रशेखर रामटेके, पांडुरंग इसारकर, प्रमोद कडू, प्रदीप सूरजडे, मंगेश पाटकर, भरत सुलेमान, अमन मांडे व राजू मंडल यांचा समावेश होता. जून 2023 ते 19 ऑक्टोबर या कालावधीत आरोपींनी त्यांना मंदार कोलतेच्या साई मंदिराजवळ कार्यालयात बोलावून 1 कोटी रुपये घेतले. मात्र त्यांनी स्वाती यांना कुठलाही नफा दिला नाही.